2025च्या 14 जानेवारीच्या शौर्य दिनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आले होते आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही हरियाणातील रोड मराठे असतील किंवा शौर्य स्मारकाचे सदस्य असतील त्यांनी मागणी केली होती की या ठिकाणी एक भव्य दिव्य असं स्मारक व्हावं, कारण इतिहासामध्ये पानिपतची ओळख ही मराठ्यांची तिसरी लढाई झाली म्हणून आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मुलाला जर विचारलं तर पानिपतबद्दल हीच माहिती आहे की मराठ्यांची आम्याच्या अब्दालीवर झालेली लढाई. आणि 2025च्या या कार्यक्रमाच्या वेळी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता की येणाऱ्या 2026च्या 14 जानेवारीच्या कार्यक्रमाला हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलून आम्ही तुमची ही मागणी पूर्ण करू. त्यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत होतो आणि 4 दिवसापूर्वीच अतिशय आनंदाची बातमी म्हणजे बाजूची जी 16 एकर जमीन होती त्याची नोंदणीही झालेली आहे आणि खरेदी खतही झालेलं आहे. आता त्याचे टेंडर निघून पुढचा मार्ग मोकळा होईल आणि आम्हाला अपेक्षा आहे की येणाऱ्या 2026च्या 14 जानेवारीला भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल. तुम्ही आता सांगताय पुढच्या वर्षी 26ला भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल, पण आता जमिनीची खरेदी खत झालेली आहे. अधिग्रहण कधीपर्यंत ताब्यात येईल सरकारच्या आणि त्यातली सगळी प्रोसेस कधीपर्यंत होईल? पानिपतचे जिल्हाधिकारी त्यांनी खाली तहसीलदार आणि तलाठी आणि मंडलाधिकारी यांना ऑर्डर दिलेली आहे मार्किंग वगैरे करण्याची आणि त्या जमिनीमध्ये सध्या काही लोकांची घरं आहेत, ट्यूबवेल आहेत, त्याचा पंचनामा करून त्याचीही नुकसान भरपाई देण्याची ऑर्डर केलेली आहे आणि ती प्रक्रिया पूर्णपणे सुरू आहे. साधारणतः स्मारकाचं स्ट्रक्चर कसं असणार, कशा पद्धतीने, कारण 22 एकराची जमीन आणि 22 एकराची जागा. स्ट्रक्चरची अशी आहे, हे स्मारक पूर्णपणे हरियाणा सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने हे स्मारक बनणार आहे आणि याच्यासाठी शौर्य स्मारक ट्रस्ट हे दोघांच्यामध्ये एक दुवा म्हणून काम करणार आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रीयन संस्कृती, हरियाणाची संस्कृती अशा प्रकारे सर्व दाखवलं जाणार आहे आणि या स्मारकामध्ये चित्रफित तयार केलं जाईल, कारंजा असतील आणि लाईट साऊंड सिस्टम असेल, शो असेल. सर्वसाधारणपणे आमचं प्रायमरी बोलणं जे झालं होतं ते की पहिलं युद्ध जे झालं पानिपतमध्ये त्याचं 10 ते 15% दुसरं पानिपतचं युद्ध आणि तिसरं युद्ध जे झालं मराठे आणि अहमद शाह अब्दाली याच्यावर ते 50 ते 60% फोकस केला जाईल आणि बाकीचंही हरियाणा आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे ती दाखवली जाईल. 26 जानेवारी पुढच्या वर्षी 2026 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होईल असा विश्वास आहे तुम्हाला? 100% देवेंद्र फडणवीसजी साहेबांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केला आहे आणि हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे दोघेही या कार्यक्रमाला येतील आणि भूमिपूजन होईल. थँक्यू. भूमिपूजनाची तारीख काय असणार आहे? 14 जानेवारी 2026, 265वा शौर्य दिवस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.